2 दिवसांपूर्वीच अमरावतीत एका सुवर्णकाराला लुटल्याची घटना घडली होती। ही घटना ताजी असतानाच आता मध्यरात्री चोरांनी न्यायाधीशांच्याच वसाहतीत दरोडा टाकलाय। कांतानगरमधल्या न्यायाधीशांच्या सुरक्षित वस्तीत न्यायाधीशांकडेच घरफोडी झाल्यानं अमरावतीत खळबळ उडाली आहे। त्यामुळे आता न्यायाधीश सुद्धा आपल्या घरात सुरक्षित नाही का असा प्रश्न विचारला जातोय। अमरावतीत चक्क 5 न्यायाधीशांकडे घरफोडी। बंदोबस्त असतानाही पोलिसांच्या हातावर तुरी। न्यायाधीशांच्याच वस्तीत 3 चोरांचा 9 घरांमध्ये दरोडा। ऐकून तुम्हालाही धक्का बसला असेल, पण हे खरं आहे। हे घडलंय अमरावतीमध्ये। यापूर्वी व्यापारी, डॉक्टर, गावातील श्रीमंत व्यक्ती, पोलीस अधिकारी यांच्याकडे दरोडा पडल्याच्या बातम्या आपण बघितल्या असतील। पण अमरावतीत न्यायाधीशांच्या वस्तीतच दरोडा टाकण्यात आलाय, आणि तेही 1-2 नाही तर तब्बल 5 न्यायाधीश आणि 4 न्यायालयीन कर्मचाऱ्यांकडे। अमरावतीतल्या नरदमयंती आणि शहानूर अपार्टमेंटमध्ये हा घरफोडीचा प्रकार घडलाय। रात्री पोलीस बंदोबस्त असताना हा दरोडा पडल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। या घरफोडीच्या घटनेनंतर पोलिसांनीही तपासाला सुरुवात केली आहे। आमचे सर्व गाडगेनगर आणि क्राईम ब्रँचची टीम माननीय वरिष्ठांनी सुद्धा भेट दिलेली आहे, आणि त्याचबरोबर अजूनही त्या ठिकाणी बाकीच्या सगळ्या गोष्टी तपासून पुढील तपासाची कारवाई सुरू आहे। प्रत्यक्षात जे जज साहेब बाहेर गेलेले होते, म्हणजे आउट ऑफ स्टेशन होते, त्यांच्या घराला कुलूप असल्यामुळे त्या ठिकाणी घरफोडी झालेली आहे। पुढील तपास गाडगेनगरचे अधिकारी करत आहेत। सुदैवानं घरफोडी झाली तेव्हा कोणीही घरी नव्हतं, पण जर तेव्हा कुटुंबातील सदस्य घरी असते तर मोठा अनर्थ घडू शकला असता। हा दरोडा कोणाच्याही जीवावर बेतू शकला असता। त्यामुळे इतकी हाय सिक्युरिटी असताना सुद्धा हा प्रकार घडल्यानं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। सर, संपूर्ण या भागामध्ये पोलिसांचा देखील बंदोबस्त असतो, अशा पद्धतीने पोलिसांचा बंदोबस्त पुढच्या याच्यात गार्ड्स लागलेले आहेत, परंतु आता इथे मागच्या बाजूनी चोरट्यांनी एंट्री केली, तर त्याबाबत सुद्धा आम्ही आता सिस्टीम अपग्रेड करत आहोत। पोलिसांच्या तपासाला आता सुरुवात झाली आहे, पण अतिसुरक्षित मानल्या जाणाऱ्या न्यायाधीशांच्याच सोसायटीत दरोडा पडल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही ऐरणीवर आलाय। यावरून प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी सरकारला चिमटे काढले। यापूर्वी फक्त हिंदू खतरे में होते, आता तर न्यायाधीश सुद्धा धोक्यात आल्याचं बच्चू कडू म्हणाले। या राज्यामध्ये हिंदू तर खतऱ्यात आला, पण आता न्यायाधीशही खतऱ्यात आले। बटेंगे तो कटेंगे म्हणणाऱ्या राज्यानं सरकारच्या याच्यामध्ये आता न्यायाधीशच कापल्या जातो की काय, अशी अवस्था आहे। खरं तर न्यायाधीशच जर इथं अडचणीत असन, न्याय देणारे न्यायाधीशच आता या अवस्थेमध्ये असन, देवा भाऊ तुमची वानरसेना काम कधी करन। न्यायाधीशांची वसाहत म्हटलं की तिथे सर्वसामान्यांना प्रवेश नसतो। आत कोणी जायचं, बाहेर कोण गेलं, भेटायला कोण आलं, याचा लेखाजोखा पोलीस ठेवत असतात, आणि प्रत्येकाला पोलीस बंदोबस्तातूनच पुढे जावं लागतं। त्यामुळे इतकी सुरक्षा असताना 5 न्यायाधीशांकडे आणि वसाहतीतल्या 4 अन्य घरांमध्ये चोरी होऊच कशी शकते, हा प्रश्न अनेकांना पडलाय। आता पोलीस म्हणतायत की आम्ही समोर होतो आणि चोर मागून आले, पण 3 चोर येतात, एका पाठोपाठ 9 घरं फोडतात, मुद्देमाल लंपास करतात आणि निघूनही जातात। ही बाब पोलिसांच्या बंदोबस्तावर सुद्धा प्रश्न उपस्थित करणारी आहे। अनिरुद्ध ढवळे, झी 24 तास, अमरावती।